ज्याला ही अखंड आनंदाची प्राप्ती होते ते तुकाराम महाराज आपला अनुभव सांगतात. दुःख ओखदासी न भेटे, आम्हाला औषधाला सुद्धा दुःख मिळत नाही. ती आनंदाची स्थिती तिथे असेल आणि याच अनुभूतीतून ब्रह्मरसात भिजलेले अभंगाचे शब्द त्यांच्या मुखातून जेव्हा बाहेर पडतात, ते आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, की आनंदाचाच डोह आहे. त्या डोहात आनंदाचंच पाणी आहे. त्याच्यामध्ये तरंग सुद्धा कसे आहेत तर ते आनंद रूपच आहेत. म्हणजे आनंदाचं हे सगळं जग आहे. त्या जगातले सगळे जे आहेत प्राणी मात्र, ते सगळे कसे आहेत तर आनंद रूपच आहेत आणि त्यामुळे क्रियाप्रतिक्रियांचे जे खेळ आहेत ते पण कसे आहेत तर आनंद रूपच आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा कसे आहोत तर आनंद रूपच आहोत. आज शुद्ध ज्ञान समासाचा हा दुसरा भाग आहे. कारण समास 75 ओव्यांचा आहे. खूप मोठा समास आणि अतिशय महत्वाचा असा समास आहे. वेदांत शास्त्रात संकल्पना स्पष्टीकरणाचं खूप महत्व आहे आणि सविस्तरपणे आपण या सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या आपण समजून घेत आहोत. पण पुढील सत्रामध्ये आपण हा समास पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मागील सत्रामध्ये आपण समासातील पहिल्या ओवीचा सविस्तर विचार केला. मुख्य ज्ञानाचं लक्षण समर्थांनी या पहिल्या ओवीत शिष्याला सांगितलं. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. जे साधक जीवानी साध्य परब्रह्म हे जीवाचं जे मूळचं स्वरूप आहे त्याचं दर्शन घ्यावं, म्हणजे अनुभव घ्यावा. आणि हे शुद्ध ज्ञान, ज्याला ब्रह्मज्ञान म्हणतात, ज्याला आत्मज्ञान म्हणतात, ज्याला मुख्य देव म्हणतात, त्या मुख्य देवाच्या स्वरूपाचा जे वर्णन समर्थांनी पुढील 3 ओव्यांमध्ये त्या मुख्य देवाचं वर्णन केलेलं आहे त्याचाही आपण विचार केला होता. अजून पुढे 5व्या ओवीमध्ये समर्थ त्या मुख्य देवाचं स्वरूप आपल्याला सांगतायत. ओवी आहे आपल्या समोर. जेथे नाही दृश्यभान, जेथे जाणीव हे अज्ञान, विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोलीचे. स्वरूपामध्ये दृश्य जगत नाही, म्हणजे परब्रह्म स्वरूपामध्ये दृश्य जगताचं ज्याला भान होतं, तर दृश्य जगताचं भान कोणाला होतं? जीवाला होतं. पण तो जीव सुद्धा त्या स्वरूपामध्ये नाहीये. आता कळणं हे सुद्धा कशामध्ये आहे तर अज्ञानामध्ये मोडतं. आणि असं जे आहे त्याला विमल शुद्ध स्वरूप ज्ञान असं म्हणतात. बघा, ते शुद्ध स्वरूप ज्ञान जे आहे ते एकमेव अद्वितीय आहे. तिथे दुसरं म्हणून काही नाहीच आहे. म्हणून एकमेव अद्वितीयम अशी श्रुती आहे. आणि त्याचं स्वरूप जे आहे ते आनंद हे त्याचं स्वरूप आहे. सुखाला दुःख हा सापेक्ष शब्द आहे. आपण नेहमी म्हणतो की सुख आणि दुःख हे जोडीने येतं. पण आनंदाला सापेक्ष शब्द नाही. कारण सापेक्षता जिथे आहे तिथे द्वैत आहे असं शास्त्र सांगतं. आणि स्वरूप हे एकमेव अद्वितीय आहे. बघा, चिदाभास म्हणजे जीव स्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर अखंड आनंदाची प्राप्ती होते. आता ज्याला ही अखंड आनंदाची प्राप्ती होते ते संत, ते तुकाराम महाराज आपला अनुभव सांगतात. दुःख ओखदासी न भेटे, आम्हाला औषधाला सुद्धा दुःख मिळत नाही. बघा, ज्यांच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य आहे ते तुकोबा बोलतायत की आम्हाला दुःख औषधाला सुद्धा आम्हाला माहिती नाही. म्हणजे किती आनंदाची स्थिती तिथे असेल. आणि याच अनुभूतीतून ब्रह्मरसात भिजलेले अभंगाचे शब्द त्यांच्या मुखातून जेव्हा बाहेर पडतात, अभंग आपल्याला माहितीये आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, की आनंदाचाच डोह आहे. त्या डोहात आनंदाचंच पाणी आहे. त्याच्यामध्ये तरंग सुद्धा कसे आहेत तर ते आनंद रूपच आहेत. म्हणजे डोह म्हणजे जग, म्हणजे आनंदाचं हे सगळं जग आहे. त्या जगातले सगळे जे आहेत लोक, प्राणी मात्र, 84 लक्ष योनी आपण म्हणू, ते सगळे कसे आहेत तर आनंद रूपच आहेत. आणि त्यामुळे क्रियाप्रतिक्रियांचे जे खेळ आहेत ते पण कसे आहेत तर आनंद रूपच आहेत. त्या क्रियाप्रतिक्रियांच्या खेळाने आमच्या अंतःकरणावरती कुठलाही तरंग उमटत नाहीये आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा कसे आहोत तर आनंद रूपच आहोत. समर्थ म्हणतात, रामाशी आम्ही एकरूप झालो आणि अखंड आम्हाला समाधानाची प्राप्ती झाली. बघा, समाधान याची व्युत्पत्ती आहे सम्यक आधान, म्हणजे अंतःकरण वृत्ती तिथून हलतच नाही.
असं कायमस्वरूपी समाधान आम्हाला प्राप्त झालं. समर्थांचा पण अभंग आहे, राघवाचे रूप ते माझे स्वरूप, तेणे सुखरूप निरंतर. आता सुखरूप या शब्दाचा अर्थ सुख हेच ज्याचं स्वरूप आहे. आता रामाचं सुख हेच स्वरूप आहे. आत्म आत्मस्वरूप हेच त्याचं काय आहे तर स्वरूप आहे. अशा सुखरूप तत्वाची आम्हाला काय झाली तर प्राप्ती झाली. रामापेक्षा आम्ही वेगळे राहिलो नाही. आणि ज्ञानोत्तर भक्ती करताना समर्थ म्हणतात, रामाचे भजन तेची माझे ध्यान. आता विचार करूया एवढ्या प्रस्तावनेनंतर, की ध्यानामध्ये संतांनी सांगितल्याप्रमाणे साधना केल्यानंतर आपल्याला सुद्धा आनंदाची अनुभूती नक्कीच येण्याची व्यवस्था या संपूर्ण ग्रंथात किंवा या संतांच्या विचारांमध्ये असते. आणि तसा अनुभव अनेक जणांना आलाय. म्हणूनच तर संतांच्या अनुभूतीमधून माझी आत्मप्रचिती शास्त्रे सहित असं जेव्हा समर्थ म्हणतात, की माझ्या आत्मानुभूतीमधून हा मी ग्रंथ लिहिलेला आहे. आणि अनेकांना त्याच्यावरती विचार आणि विचारांप्रमाणे आचार केल्यानंतर म्हणजे मनन केल्यानंतर प्रत्यक्ष जीवनाची घडी बसवून घेतल्यानंतर तसा मला अनुभव नक्कीच येणार आहे. आणि म्हणून तर हे ग्रंथ सांगितलेत. आणि आज इतक्या वर्षानंतर त्याचा अभ्यास होतो आहे. फलश्रुती सांगताना समर्थ म्हणतात, झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले. आता असं आहे की फरक असा आहे, की इथे ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, शब्दांनी आपण समजावून घेतो आहे. समर्थ स्वतः म्हणतात माझी आत्मानुभूती आहे. पण आता मला आत्मानुभूती येईपर्यंत संतांच्या उपदेशाच्या मार्गावरच आपल्याला वाटचाल करावी लागते. कुठपर्यंत? प्रत्यक्ष अनुभूती येईपर्यंत. जे संतांवर अपरंपार श्रद्धा लागते. पण तरी अशी आनंदाची अनुभूती येते का? असा जर मला कुठेतरी विश्वास मिळाला किंवा तो एक अंदाज येण्यासाठी म्हणून असं काही विचार शास्त्राने सांगून ठेवलेले आहेत का? त्याचा आपण विचार करूयात. बघा, शास्त्रामध्ये गाढ झोपेचं उदाहरण नेहमी दिलं जातं, ज्याला आपण सुषुप्ती म्हणतो. आणि सुषुप्तीचा खूप विचार जो आहे तो उपनिषदांनी केलेला आहे. इथे आपण थोडक्यात करूयात म्हणजे तो आपल्या लक्षात येईल. बघा, आता रोजचा आपला अनुभव आहे. आता रोज आपण सगळेजण गाढ झोपतो. आणि गाढ झोप कधी लागते आपल्याला? अंथरुणावर पडल्यानंतर विचार करता करता निर्विचार स्थिती कधी येते आणि कधी गाढ झोप लागते हे आपल्याला देखील कळत नाही. आणि मग झोपेतून उठल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं. आणि मला खूप छान गाढ झोप लागली होती अशी एक आनंदाची अनुभूती येऊन जाते. तर सर्वांना हा अनुभव आहे. आणि जर झोप लागली नाही तर काय होतं हो? अंथरुणावर नुसतं ही कूस बदल, ती कूस बदल, कुठेतरी मध्येच उठून परत पाणी पी, कुठेतरी मग फोन काढ, कोणाशी तरी बोल. म्हणजे सतत डोक्यामध्ये विचार सुरू असतात आणि त्यामुळे अस्वस्थता निर्माण होते. एक दिवस झोप लागली नाही, दुसऱ्या दिवशी झोप लागली नाही, मग झोपेची गोळी घ्यावी लागते. कारण प्रत्येकाला काय आहे तर गाढ झोप हवी असते. आणि म्हणून गाढ झोपेचं खूप काय आहे तर म्हणजे वर्णन जे आहे ते उपनिषदांमध्ये म्हणजे सुषुप्तीचं वर्णन केलेलं आहे. आता थोडक्यात गाढ झोपेत होणारी आपण प्रक्रिया बघूया. बघा, ह्याचा संबंध ह्याच्याशी आहे म्हणून मी ही प्रक्रिया आपल्या समोर इथे सांगतेय. आता गाढ झोप कोणाला लागते? तर बुद्धीत पडलेल्या चिदाभासाला म्हणजे जीव चैतन्याला गाढ झोप लागते. आता हा चिदाभास जो आहे तो जागृतीमध्ये कसा असतो? तर तो बुद्धीशी तादात्म्याने राहतो. तेव्हा मी देह, मी सुखी, मी दुःखी असं सातत्याने आपलं दिवसभर चालू असतं की नाही? म्हणजे जागृतीमध्ये काय आहे तर कळणं आहे. त्याला वृत्तीज्ञान असं म्हणतात. आणि आपल्याला कळतं, मला सुख झालं, मला दुःख झालं. अशा अनेक वृत्ती ज्या आहेत, मला आज इकडे जायचं आहे, मला तिकडे जायचं आहे, भूतकाळातला विचार, भविष्य काळातला विचार, अशा अनेक वृत्ती त्या अंतःकरणावरती उमटत असतात. आणि जागृतीमध्ये या सातत्याने वृत्ती उठत असल्यामुळे जे शांत अंतःकरण आहे मूळचं, त्याचा आपल्याला अनुभवच येत नाही. बघा, उदाहरण घेऊ म्हणजे लक्षात येईल. शांत जलाशय असेल, आता पाणी अतिशय शांत आहे आणि वाऱ्याची झुळूक आली
आता शांत जलाशयावरती एकदम तरंग उमटतात. म्हणजे पाणी कसं वाटतं तर ते तरंगरूपच पाणी होऊन जातं. म्हणजे मूळचं शांत पाणी आपल्याला अनुभवायला येत नाही. अगदी त्याप्रमाणे मूळचा अंतःकरण नावाचा घटक हा अतिशय शांत आहे. पण त्याच्यावरती सातत्याने वृत्तींचे तरंग उमटत राहतात. त्यामुळे मूळचं शांत अंतःकरण जागृतीमध्ये आपल्याला अनुभवायला येत नाही. मग आता दिवसभर थकून भागून जीव काय होतो तर थकतो, शिणतो आणि त्याचं भोगण्याचं प्रारब्ध जे आहे ते संपून जातं आणि ते संपलं की गाढ झोप लागते. खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत प्रारब्ध संपत नाही ना तोपर्यंत झोप सुद्धा लागत नाही. आणि जेव्हा गाढ झोप लागते तेव्हा अंतःकरण अतिशय शांत झालेलं असतं. का बरं? कारण दिवसभर जे मन काहीतरी संकल्प विकल्प करत असतं, तर गाढ झोपेत त्या मनाला काही संकल्प नाही. त्यामुळे ते विकल्प करत नाही. मग आता काहीच संकल्प नाही त्यामुळे बुद्धीला सुद्धा काही निर्णय घ्यावा लागत नाही. चित्त काहीही पकडून ठेवत नाही आणि बुद्धी लीन झाल्यामुळे चिदाभास जो आहे म्हणजे जो जीव आहे, तो आत्मचैतन्यामध्ये विलीन होऊन जातो. त्याचं माऊली वर्णन करतात, की उचलेलिया प्राणासरसी इंद्रिय रिगती जैसी तैसा मनबुद्धीपाशी अहंकारू ये. या देहातून प्राण जायला निघाल्यानंतर ज्याप्रमाणे इंद्रिय त्याच्या मागे जातात, तसं हा जीव झोपल्यानंतर तो अंतःकरण नावाचा घटक आहे तो सुद्धा काय होऊन जातो तर लीन होऊन जातो. आता ते काही कळणं आहे का हो? म्हणजे जाणीव आहे का? अजिबातच काही गाढ झोपेमध्ये जाणीव नाहीये. गाढ झोपल्यानंतर आपल्या जवळून साप जरी गेला तरी कळत नाही. शास्त्रामध्ये नेहमी सांगतात, की उशीशी उर्वशी जरी बसलेली असली, तरी सुद्धा काही कशाचा पत्ता लागत नाही. किंवा आपलं पण एक वाक्य असतं. आपण म्हणतो, की एवढी गाढ झोप लागली होती का गं मला, की काहीच कळलं नाही तू येऊन गेली ते. कारण का बरं असं होतं? तर कळवून देणारा जो असतो, तो त्याच्या स्वरूपामध्ये विलीन होऊन गेलेला असतो. उपनिषद म्हणतं, माता माता राहत नाही, पिता पिता राहत नाही, म्हणजे वाघ वाघ राहत नाही. सगळे प्राणी मात्र जे आहेत ते स्वरूपाशी एकरूप होऊन जातात. क्षणभर का होईना ते मांजर सुद्धा घरातलं झोपतं. आणि असं खूप छान वर्णन जे आहे ते छांदोग्यामध्ये केलेलं आहे. आता आपला जो विषय आहे, तर आता स्वरूपामध्ये सगळे विलीन होऊन जातात. आता परत गाढ झोपेचं प्रारब्ध संपतं आणि जाग येते. मग आता जाग आल्यानंतर काय होतं? तर परत जीव पूर्वीचे संस्कार घेऊन जागा होतो. कारण झोपण्यापूर्वी जे संस्कार होते ते तात्पुरते लीन झाले होते. पण परत जागा झाला की तो पूर्वीचे संस्कार जसेच्या तसे घेऊन जागा होतो. भगवंत म्हणतात अर्जुनाला, साचची पुढती वीरा न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणू येता. हे बघ अर्जुना, जर झोपेतून जाग आल्यानंतर मी देह आहे, मी कर्ता आहे, भोक्ता आहे, पूर्वीचे संस्कार तर त्याला परत आठवले नसते तर तो ब्रह्मभावातच आहे असं आम्ही म्हटलं असतं. पण तसं होत नाही. परत पूर्वीचे संस्कार घेऊन परत जीवात्मा जागा होतो आणि मध्ये मात्र तो स्वतःच्या स्वरूपाशी जाऊन छान काय झालेला असतो तर लीन झालेला असतो. आणि म्हणून गाढ झोपेतून उठल्यानंतर त्याला मला खूप छान गाढ झोप लागली होती अशी आनंदाची अनुभूती येते. आणि ही आनंदाची अनुभूती प्रत्येकाला रोज गाढ झोपेत येते आणि या एका आनंदाच्या अंशावरती संपूर्ण जग सुरू आहे असं भगवंत म्हणतात. कारण जर गाढ झोप नसती तर आपल्याला दुसरा दिवस कसा जातो हो? खराब जातो. असं वाटतं गाढ झोप झाल्याशिवाय आज काही खरं नाही. पण शास्त्र या स्थितीला घन अज्ञान असं म्हणतं. कारण परत आपण कशामध्ये येऊन जातो तर आपण परत त्या संस्कारांमध्ये पूर्वीच्या संस्कारांमध्ये आहे ते येऊन जातो. आता हा गाढ झोपेत रोजच येणारा हा घन अज्ञानातला जो अनुभव आहे, आता मी याचं वर्णन केलं. प्रत्येकाला अनुभव आहे गाढ झोपेतला. अगदी तो जागृतीमध्ये ध्यानावस्थेमध्ये येणं याला समाधी असं म्हणतात. आता हे आपोआपच ही प्रक्रिया होतीये गाढ झोपेमध्ये. पण जागृतीमध्ये साधक जेव्हा ध्यानाला बसतो, तेव्हा ध्यानामध्ये प्रत्यक्ष जो अंतःकरण नावाचा घटक जो आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हा प्रयत्नपूर्वक साधनेने त्याचा लय करावा लागतो. आणि जेव्हा समाधी स्थितीमध्ये ह्याचा लय होतो, तेव्हा तिथे तो जीवात्मा जो आहे, तो चिदाभास जो आहे,
तो आत्मस्वरूपामध्ये एकरूप होऊन जातो. त्यालाच काय म्हटलेलं आहे तर आत्मज्ञान असं म्हटलेलं आहे. आता हे मिळतं जुळतं उदाहरण मी आपल्याला सांगितलं. म्हणजे तो येणारा जो अनुभव आहे तो सगळ्यांना आहेच. गाढ झोप भगवंतानी सगळ्यांना ठेवली आहे. पण भगवंताला माहिती आहे की गाढ झोप नसेल तर कोणी काम करू शकणार नाही. आणि अगदी गाढ झोपेत ज्याप्रमाणे अंतःकरण नावाचा घटक लीन होतो, पण त्याला घन ज्ञान शास्त्र म्हणतं. अगदी त्याचप्रमाणे जागृतीमध्ये ध्यानावस्थेमध्ये साधकांनी प्रयत्नपूर्वक विचारांनी म्हणजे संत विचारांनी हा अंतःकरण नावाचा घटक काय करायचा आहे तर लीन करायचा आहे. आणि अंतःकरण नावाचा घटक म्हणजे बुद्धी लीन झाली की तिथल्या तिथे ती काय येते तर ती आत्मानुभूती येऊन जाते. याला समर्थ म्हणतात पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. आणि ह्यालाच आत्मज्ञान होणं असं म्हणतात. अजून एक छोटंसं उदाहरण सांगते बघा, म्हणजे ही संकल्पना आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित काय होईल तर स्पष्ट होऊन जाईल. आपण सगळ्यांनी सूर्याचा भिंतीवर पडलेला कवडसा कधीतरी बघितला असेल. आता तो कसा पडतो हो? आता कौलारू घर बघणं जरा बघायला मिळणं थोडं कठीणच आहे. पण कुठे आपण जर बाहेर आउटिंगला गेलो तिथे काही एखादी झोपडी असेल, पण कवडसा आपल्या वयोगटातले जे आहेत त्यांना सगळ्यांना कवडसा माहितीये की कुठल्या तरी फटीतनं तो कवडसा जो आहे तो भिंतीवरती पडतो. आता सूर्य जो आहे तो आपण आत्मा म्हणू आणि कवडसा जो आहे तो आपण जीव. आता सूर्य कसा आहे? सूर्य गोल असतो, सूर्याला एक उष्णता असते आणि सूर्याला प्रकाश असतो. बरोबर? आता सूर्याचा कवडसा जो पडतो फटीतून भिंतीवरती, तो पण कसा पडतो? म्हणजे जे धर्म सूर्याचे आहेत, तेच धर्म त्या कवडशामध्ये असतात. कवडसा लहानसा असतो, पण तरी तो गोल असतो, गोलच पडतो. सूर्याचा कवडसा त्रिकोणी, चौकोनी कसाही पडत नाही. गोलच पडतो. त्याला एक प्रकाश असतो आणि त्याला उष्णता सुद्धा असते. आम्ही लहानपणी ती किरणं जी यायची ना त्याच्यामध्ये भिंग धरायचो आणि मग बराच काळ ते भिंग धरलं, त्याच्यामुळे कागदाचा कपटा धरला तर तो जळायचा. हे त्याला उष्णता असते. जे सूर्याचे जे धर्म आहेत, तेच सगळे कशामध्ये आहेत तर ते कवडशामध्येच आहेत. आता ते छिद्र जे आहे ते मी बंद केलं. आता कवडसा कुठे जाईल? आलेला कवडसा कुठे जाईल? तर तो कुठे जाणार? सूर्यामध्येच जाणार. कारण जिथून तो आलेला आहे, तो तिथेच जाणार. म्हणजे तो सूर्यातून आलाय म्हणजे त्या मूळच्या स्वरूपातच तो कवडसा विलीन होणार. अगदी त्याचप्रमाणे बुद्धी निवृत्त झाली की जिथून जो चिदाभास आलेला आहे, तो त्या मूळच्या स्वरूपातच म्हणजे आपल्या मूळच्या स्वरूपातच तो जातो. आता बोलताना आपण बोलतो की तो आला आणि तो गेला. पण आपण विचार केला होता की आत्मा हा शरीरभर व्यापून आहे. म्हणजे आत्मचैतन्य जे आहे ते शरीरभर व्यापून आहे. अंतःकरण नावाचा घटक शरीरभर व्यापून आहे. चिदाभास म्हणजे जीव चैतन्य शरीरभर व्यापून आहे. पण अंतःकरण नावाचा घटक लीन झाला की तिथल्या तिथे त्या जीवाला काय येते अनुभूती येते, आत्मानुभूती येते. त्याचं स्वतःचं अस्तित्व शिल्लक राहत नाही. तो मूळच्या स्वरूपामध्ये विलीन होऊन जातो आणि हेच आत्मज्ञान, हाच खरा देव. बघा, एक आत्मज्ञान सोडून बाकी सगळी जी ज्ञान आहेत ती अशुद्ध कशी आहेत हे समर्थ सांगतात. की एक ज्ञान सोडून सगळी ज्ञान जी आहेत ती अशुद्ध ज्ञान आहेत. आता खरं म्हणजे अज्ञानात मोडतात, पण अज्ञानाचा तपशील सुद्धा समर्थ समजावून सांगतात आणि तो समजावून घ्यावा लागतो. नाही तर होतं काय माहितीये, अज्ञान म्हणजे काय जर हे माहिती नसेल आणि एखादा जर अनुभव आला तर तोच अनुभव आहे असं आपण समजतो आणि तो साधक काय होतो तर त्या ध्येयापर्यंत जातच नाही. आणि तेच बरोबर समर्थांनी या 6व्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. सर्वसाक्षी अवस्था तुर्या ज्ञान ऐसे म्हणती तया परी ते जाणीचे वाया पदार्थ ज्ञान. बघा, ही सर्वसाक्षी अवस्था जी तुर्या, आता सर्वसाक्षीला का म्हटलेलं आहे तर ती जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनहींच काय करते तर साक्षीत्व करते. पण काही जण असं समजतात की हेच काय आहे तर ज्ञान आहे. पण आता ही अवस्था कशी आहे तर 3 अवस्थांच्या अपेक्षेने आहे. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की जिथे सापेक्षता असते तिथे द्वैत असतं आणि तिथे काय असतं तर अज्ञान असतं. मग आता ही तुर्यावस्था सुद्धा 3 अवस्थांच्या अपेक्षेने असल्यामुळे, सापेक्षतेने असल्यामुळे ती पण कशी आहे तर अशुद्धच आहे. बघा, आता आपल्या किती देह आहेत
स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण 4 देह आहेत. आता स्थूल देहाची जागृती ही अवस्था आहे. सूक्ष्म देहाची स्वप्नावस्था आहे. कारण देहाची सुषुप्ती आहे आणि महाकारण देहाची तुरी आहे. आता महाकारण देह हा साधकाला असतो. आता जागृतीमध्ये ईश्वराची सृष्टी आपल्याला स्पष्ट अनुभवाला येते. आणि त्या स्वप्नामध्ये आपल्याला स्वप्नामध्ये दिसलेलं कळतं दृश्य जे आहे ते. आणि सुषुप्तीचा देह जो आहे तो कारण देह आहे. आता त्याला कारण देह का म्हणतात? बघा, प्रत्येक गोष्टीचा विचार आहे. आपण खूप जास्त विचार, वेदांत शास्त्राचा विचार इथे खूप करू शकत नाही, पण जितका जास्तीत जास्त विचार आपल्याला करता येणार आहे, तेवढा आपण विचार करणार आहोत. आता सुषुप्तीतला हा कारण देह आहे. त्याला कारण देह का म्हणतात? कारण जागृतीतून तो सुषुप्तीला कारण होतो आणि सुषुप्तीतून तो जागृतीला कारण होतो. गाढ झोपेतनं आपण उठतो आणि उठलं की परत आपण झोपतो. म्हणजे हा जो मधला जो आहे, जो कारण होतो, त्याला कारण देह असं म्हणतात. आणि महाकारण देह जो आहे, हा साधकाला असतो. तर ध्यानाला जेव्हा साधक बसतो, तेव्हा त्याला 3 देहांचा विसर पडला पाहिजे. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. आणि तेव्हा साधकाचा प्रवेश कुठे होतो? तर महाकारण देहामध्ये प्रवेश होतो. आता महाकारण देहाची अवस्था काय आहे? तर तुर्या ही त्याची अवस्था आहे. बघा, म्हणजे स्थूल देह त्याने मागे सारला, जे जागृती. सूक्ष्म देह म्हणजे स्वप्नावस्था गेली सूक्ष्म देहाची. कारण देहाची सुषुप्ती म्हणजे ती घन अज्ञान, जी आपण म्हणू की शून्यावस्था आहे, ती पण मागे पडली. आणि महाकारण देहाची तुर्यावस्था जी आहे, ती तुर्यावस्था जी 3 अवस्थांचं साक्षीत्व करतीये. पण त्या साधकाला असं वाटतं की मला इथेच ज्ञान झालं. पण तुर्या म्हणजे त्याचं वर्णन केलंय, एक पाय वाळूवर आहे आणि एक पाय समुद्राच्या पाण्यात आहे. बघा, अजून पूर्ण तो पाण्यामध्ये गेलेला नाहीये. म्हणजे किंचित तिथे वृत्ती काय आहे तर शिल्लक आहे. समर्थ म्हणतात, ब्रह्म माया यांच्यामधील उंबरठ्यावर असणारी वृत्ती म्हणजे तुर्या. म्हणजे अजून तो मायेच्या प्रांतात किंचित वृत्ती शिल्लक आहे. अगदी किंचित का होईना, सोहम मधली त्याच्यातली किंचित वृत्ती शिल्लक असेल, म्हणून ती ती तुर्यावस्था आहे. ती अजून पूर्ण काय आहे तर उन्मनी, ज्याला म्हणतो आपण. तुर्याच्या पुढे काय आहे तर उन्मनी आहे, जे समाधी स्थिती आहे. म्हणून ती उंबरठ्यावर असणारी वृत्ती आहे, तिला तुर्य असं म्हटलंय. जे पूर्ण जाणीव निवृत्त झालेली नाही, म्हणून तिला अशुद्ध ज्ञानरूप असं म्हटलेलं आहे. म्हणून उंबरठा ओलांडणं म्हणजे पूर्ण जाणीवेचा प्रांत जो आहे तो निवृत्त होणं. आणि वृत्ती जिथे पूर्णपणे निवृत्त होते, तिथे काय असतं? अद्वैत असतं. जे तो चिदाभास त्या परब्रह्म स्वरूपाशी एकरूप होऊन जातो. म्हणजे अद्वैतानंद, त्याला ब्रह्मानंद, आत्मानंद प्राप्त होतो. तर आता ज्याचा मी शुद्ध स्वरूप म्हणून अनुभव, आता ह्या ओवीमध्ये समर्थांनी विचार सांगितलेत. आता पुढे ज्याचा मी शुद्ध स्वरूप म्हणून अनुभव घ्यायचा आहे, ते कसं आहे हो? कारण आपण संपूर्ण आपलं जे जीवन आहे, ते दृश्य जगतामध्ये म्हणजे जाणीवेच्या प्रांतातच आपण सतत जगत असतो. मग आता हे जे शुद्ध ज्ञान आहे ते कसं आहे? जाणीव नेणिवेच्या पलीकडे आहे. आणि असं जाणीव नेणिवेच्या पलीकडे असलेल्या तत्वाचा अनुभव घ्यायचा आहे. पण मग अशुद्ध ज्ञान कशाला म्हणावं? शुद्ध ज्ञान कशाला म्हणावं? याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. कारण जे अनुभवी असतात, ज्यांनी शुद्ध ज्ञानाचा अनुभव घेतलेला आहे, तेच सांगू शकतात. कारण साधकांनी अशुद्ध ज्ञानामध्ये फसू नये. म्हणून हे ज्ञान कशाला ज्ञान म्हणावं, कशाला ज्ञान म्हणू नये, याचं संपूर्ण विवरण करून समर्थांनी सातत्याने आपल्यावरती समर्थ काय आहेत तर ते बिंबवतायत. की जे अशुद्ध ज्ञान आहे त्याचं काय करा तुम्ही तर विवेकाने निराश करा. ते मी नाही, ते मी नाही, असा सतत विचार करायचा आहे. कोण कोण मी नाही? मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही. जे जे जाणवतं, कळतं, भासतं, बघा, हा सगळा जाणीवेचा प्रांत आहे. नुसतं दिसतं नाही, दिसतं, जाणवतं, कळतं, भासतं, जे स्पर्शाने कळतं. डोळे मिटले तरी आपल्याला काहीतरी जाणीव होते की नाही? म्हणजे हा सगळा काय आहे तर हा दृश्य प्रपंच आहे. आणि हा सगळा पंचमहाभूतांचा आहे, अचेतन जड आहे. आणि तो अचेतन जड असल्यामुळे ते माझं स्वरूप नाही, असा बुद्धीचा सातत्याने निश्चय करत राहणं, याला साधना असे म्हणतात.
आणि असा अवांतर वाक्याच्या द्वारे आपल्याला सद्गुरू असा ग्रंथाचा अभ्यास करायला सांगतात आणि या ग्रंथाच्या अभ्यासातून आपल्याला कळतं की काय मी आहे आणि काय मी नाही. मग मी कोण आहे तर मी परब्रह्म स्वरूप आहे. आपल्याला अभ्यासाने कळलं की मी कोण आहे तर ब्रह्मस्वरूप आहे. पण मी ब्रह्मस्वरूप आहे, मीच ब्रह्म आहे असा अनुभव जर यायचा असेल तर सद्गुरूंनी महावाक्याचा उपदेशच करावा लागतो. आणि सद्गुरूंच्या मुखातून जे अनुभवी, तत्वानुभवी जे सद्गुरू आहेत, त्यांच्या मुखातूनच तो महावाक्याचा उपदेश यावा लागतो. म्हणून समर्थांच्या इथे 11, 12, 13, 14 आणि 15 या 5 ओव्या ज्या आहेत, बघा, महावाक्य उपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा तो विचारची केला पाहिजे साधके. महावाक्य उपदेश सार, परी घेतला पाहिजे विचार, त्याच्या जपे अंधकार न फिटे भ्रांतीचा. महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता, त्याचा जप करिता वृथा सीणची होय. महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण, शुद्ध लक्षांशे आपण वस्तूच आहे. समर्थांनी पूर्ण शास्त्र सांगितलंय आणि संत जर शास्त्र सांगत असतील आणि आपल्याला जर शास्त्राचं वावडं असेल तर या ओव्या कशा समजावून घेणार हो आपण. आता समर्थांनी भक्ती ज्ञान वैराग्य विवरत जावे असं म्हटलेलं आहे ग्रंथामध्ये. नवविधा भक्ती सांगितले. भक्ती आपल्याला खूप भावते, नवविधा भक्ती ऐकायला आवडते, पण त्याच्याबरोबर ज्ञान पण सांगितलेलं आहे. आणि अशा समर्थांच्या ओव्या आपल्या समोर आल्यानंतर हे आपल्याला समजावून घ्याव्या लागतात वेदांत शास्त्राद्वारे. पण वेदांत शास्त्र जे आहे ते वेदांत शास्त्र समजावून घेतल्यानंतर एकदम आपल्या संकल्पना स्वच्छ आणि स्पष्ट होऊन जातात. आणि मग मला काय व्हायचं आहे, सद्गुरूंचा जो उपदेश आहे, त्या उपदेश तो म्हणजे त्या उपदेशाचा तो उपदेश जसं द्वितीय पुरुष असतो, त्याचं प्रथम पुरुषात कसं रूपांतर करून घ्यायचं आहे. इथे समर्थ म्हणतात, महावाक्य उपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलिला. त्याचा जप करायचा नाहीये. श्रीराम जय राम जय जय राम प्रमाणे आपल्याला प्रत्येक गोष्ट जपात घालायची सवय असते. माळ घेतली, जप केली, 13 संख्या झाला. आता त्याला काही नावं ठेवायची नाहीत आपल्याला, त्याला नक्की आहेच, नामाचं महात्म्य आहेच, पण ह्याचा जप नाहीये. साधकांनी इथे काय करायचं आहे तर विचार करायचा आहे. विवेक चूडामणी मध्ये शंकराचार्य म्हणतात, वस्तुसिद्धी विचारेण न कश्चित कर्म कोटीभिही. कोट्यावधी कर्म करून काय होणार नाही तर वस्तूची सिद्धी होणार नाही. आता वस्तूची सिद्धी म्हणजे काय, जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य. मग कशाने होईल मोक्षाची प्राप्ती, तर विचारांनी होईल, अनुभवानी होईल आणि शास्त्राप्रमाणे संतांनी सांगितल्याप्रमाणे काय करा तर शास्त्र शुद्ध विचार करा. आता आपण आत्मनिवेदन भक्ती बघितली तेव्हा त्याच्यामध्ये एक ओवी आली होती समर्थांची. त्वम पद तत्पद असे पद, निरसूनी सकळ भेदाभेद, वस्तू ठाईची अभेद आपणाची झाला. आणि ही ओवी जेव्हा आली होती त्या ओवीच्या वेळेला आपण त्वम पद तत्पद असे पद याचा विचार केला होता की त्वम पदाचा वाच्यार्थ काय, तत्पदाचा वाच्यार्थ काय, त्या दोघांचा लक्षार्थ काय. आणि लक्षार्थामधला आपण अभेद स्वीकारला होता. आता कुणाला पटत असेल तर त्यांनी ते मागचं प्रवचन जे आहे आत्मनिवेदनचं ते ऐकावं. त्याच्यामध्ये हा संपूर्ण विचार स्पष्ट केलेला आहे. पुढे गुरुलक्षण समास झाला आपला. त्याच्यामध्ये ओवी आली होती, फोडुनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचे. या ओवीच्या वेळेला आपण महावाक्याचा विचार लक्षणावृत्तीने केला होता. तर लक्षणा लावल्या होत्या, जह दजत लक्षणा, भागत्याग लक्षणा वगैरे. आता छांदोग्य उपनिषदामध्ये श्वेतकेतूला त्याच्या श्रीगुरूंनी 9 वेळेला हा उपदेश केलेला आहे महावाक्याचा. आता तो वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे. आता इथे परत ह्या समासामध्ये महावाक्याचा आपल्याला काय करायचं आहे तर जो उपदेश जो आहे तो समजावून घ्यायचा आहे, त्याचं विवरण करायचं आपल्याला वेदांत शास्त्राद्वारे. म्हणजे ही तिसरी वेळ आहे आता इथे या 5व्या दशकापर्यंत तिसरी वेळ आलेली आहे महावाक्याचं विवरण करण्याची. आता अजून 4 वेळेला आपल्याला या महावाक्याचा काय करायचं आहे तर विचार करायचा आहे. आता जसा जसा ग्रंथामध्ये विषय येईल तसा तसा तो आपण तिथे करणार आहोत. आणि समर्थ म्हणतात, महावाक्याचे विवरण हेच ज्ञानाचे लक्षण. म्हणजे महावाक्याचं विवरण करावं लागतं. आता म्हटल्याप्रमाणे मी 2 पद्धती आपण बघितल्या आणि तिसरी पद्धत जी आहे शास्त्रीय पद्धत, जिला सामानाधिकरण्य असं म्हणतात. थोडंसं अवघड वाटेल
पण अवघड काही नसतं, कारण वेदांत शास्त्र जसं डॉक्टर काका म्हणतात की वेदांत साक्षर व्हायला पाहिजेत लोक, कारण एवढं सगळं शास्त्र जे आचार्यांनी लिहून ठेवलेलं आहे आपल्यासाठी आणि संतांनी सोपं करून आपल्या ग्रंथांमधून आपल्याला सांगितलेलं आहे, ते आपणच समजावून घ्यायचं. कसं असतं की ह्या पारिभाषिक पारमार्थिक परिभाषा जी असते ती थोडी वेगळी असते, कारण आपल्याला सवय नसते या परिभाषेची. पण हळूहळू श्रवण करत करत आपल्याला ह्या सगळे शब्द जे आहेत समजायला लागतात आणि खरं अवघड नसतं काहीच. पण तरी थोडे शब्द वेगळे असल्यामुळे ते आपल्याला अवघड वाटल्यासारखं होतं. आता तर एक शास्त्रीय पद्धत जी आपण आता बघणार आहोत ती सामानाधिकरण्य असं त्याला म्हणतात. अर्थ बघितला तर अगदी सोपा आहे. सामानाधिकरण्याचे दोन प्रकार आहेत. एक मुख्य सामानाधिकरण्य आणि दुसरं बाध सामानाधिकरण्य. आता सामानाधिकरण याचा अर्थ काय आहे? समान आणि अधिकरण दोन शब्द त्याच्यामध्ये येतात. आता अधिकरण म्हणजे आश्रय, आधार असा त्याचा अर्थ आहे. जसं आपण म्हणतो की एखाद्याला काय असतं तर आश्रय, कशाचा आश्रय आहे, कशाचा आधार आहे, त्याला अधिकरण असं म्हटलंय. आणि समान म्हणजे सारखं, सारखंच आश्रय, सारखाच आधार. आता थोडस व्याकरण आहे इथे. एखाद्या वाक्यामध्ये दोन नामांची किंवा दोन सर्वनामांची किंवा एक नाम एक सर्वनाम यांची विभक्ती समान असते तेव्हा त्याला सामानाधिकरण असं म्हणतात. आणि दुसरं, दोन्हीचा आश्रय पण समान जेव्हा असतो तेव्हा त्याला अधिकरण असं म्हणतात. आता एक उदाहरण घेऊ म्हणजे लक्षात येईल. मी व्याख्या आपल्या समोर सांगितली. एक वाक्य आहे, राम राजा आहे. अगदी सुटसुटीत वाक्य आहे. आता या वाक्यातलं आहे जे आहे ना ते आपण थोडं बाजूला ठेवू आणि सोडून देऊयात. आता राम आणि राजा याचा विचार करूयात. राम राजा. आता रामाची विभक्ती काय आहे तर प्रथमा विभक्ती आहे. जो राम आहे तोच राजा आहे. जो राजा आहे तोच राम आहे. म्हणजे काय झालं? राम राजा यांचा अभेद झाला. रामाची प्रथमा विभक्ती आहे, राजाची प्रथमा विभक्ती आहे. इथे काय झाली? एक अट आपली पूर्ण झाली. आता या दोन नामांचं अधिकरण म्हणजे आश्रय पण कसा असला पाहिजे तर समान असला पाहिजे. मग राम या नामाची व्यक्ती आहे आणि व्यक्ती हा रामाचा आश्रय आहे. म्हणजेच एका व्यक्ती या आश्रयाला राम हे नाम आहे. आता दुसरं राजा आलं तर राजा याचं अधिकरण म्हणजे आश्रय कोण आहे तर राम आहे. म्हणजे दोन्ही नामं एका विभक्तीमध्ये आहेत, त्यांचा आश्रय पण समान आहे. म्हणून या दोन्हीमध्ये काय आहे तर सामानाधिकरण आहे. राम राजा आहे, राजा राम आहे. दोघही प्रथमा विभक्तीमधले आहेत, दोघही व्यक्ती आहेत. जो राम व्यक्ती रूपाने आहे तोच कोण आहे तर तो राजा आहे. अगदी सोपं. आता याच्यातनं निष्कर्ष काय आहे बघा. म्हणजे दोन नामं एका विभक्तीत आहे का हे बघायचं आणि त्या दोन नामांचा जो आश्रय जो आधार आहे ती दोन नामं ज्याची सूचना करतायत तो एकच आहे का हे बघायचं. आणि हे आपण आता इथे बघितलं. दुसरं वाक्य सांगते. राम आणि लक्ष्मण वनात गेले. आता राम आणि लक्ष्मण यांची काय आहे तर दोन्हीची विभक्ती प्रथम आहे, पण राम आणि लक्ष्मण ह्या व्यक्ती काय आहेत तर भिन्न आहेत. म्हणून तिथे समान अधिकरण नाहीये, ते वेगळं आहे. आता काहीही प्रयत्न करता अधिकरण अत्यंत स्पष्ट आहे. कशामध्ये? राम राजा आहे. काही प्रयत्न करावे लागत नाही. जो राम आहे तोच राजा आहे. आणि दुसरा प्रकार जो आपण बघितला की राम आणि लक्ष्मणाचा, त्याच्यामध्ये मात्र काय आहे तर अधिकरण समान नाहीये. आता बघा, हे सांगितलं शास्त्र. आता तत्वमसी महावाक्याचा आपण विचार करूयात. आता तत्वमसी महावाक्यामध्ये तत्वम असी अशी 3 पदं आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता तत्वमसी महावाक्यामध्ये 3 पदं आहेत. आता तत्चा मुख्य वाच्यार्थ काय आहे तर ईश्वर आहे आणि त्वमचा मुख्य वाच्यार्थ काय आहे तर जीव आहे. मुख्य म्हणजे अतिशय स्पष्ट आहे. त्वम पदवाच्य जीव म्हणतात, तत्पदवाच्य ईश्वर म्हणतात. म्हणजे मी जीवरूपाने स्पष्ट अनुभवाला येते. ईश्वर पण आपल्या सगळ्यांना काय आहे तर माहिती आहे. आता तत्पद जो ईश्वर आहे ना हा प्रथमा विभक्तीमध्ये आहे आणि त्वमपद जीव जो आहे, ज्याप्रमाणे आपण राम राजा आहे असं जे वाक्य केलं त्याप्रमाणे जीवच कोण आहे तर जीव ईश्वर आहे. म्हणजे दोघांची विभक्ती म्हणजे तत् आणि त्वमची म्हणजे जीवाची आणि ईश्वराची
सारखी आहे. इथे एक अट पूर्ण झाली. आता दुसरी बघूयात आपण की अधिकरण आणि आश्रय समान आहे का? बघा आता वाच्यार्थाने जो जीव आहे त्याचा आश्रय, अधिकरण, आधार काय आहे हो? तर जीव अल्पज्ञ आहे, अल्पसाक्षी आहे आणि परिच्छिन्न आहे. ही जीवाची काय तर लक्षण आहेत आणि या लक्षणांच्या आधाराने जीव राहतो. आता जो ईश्वर आहे वाच्यार्थाने तो कसा आहे? सर्वज्ञ आहे, सर्वसाक्षी आहे आणि अपरिच्छिन्न आहे. आता ईश्वराचा आधार, आश्रय, अधिकरण म्हणजे या आश्रयाच्या आधाराने, अधिकरणाने ईश्वर राहतो. जे ईश्वर या लक्षणांचं आहे. आता अधिकरण समावेश ही अट काही इथे पूर्ण होत नाही. मग आता तत्वमसीचा अर्थ लावण्यासाठी काय करायचं? म्हणजे समान येण्यासाठी काय करायचं? तो उपाधीचा निराश करायचा. मग तो कसा करायचा? मग तो उपाधीचा निराश करण्यासाठी काही कर्म करावं लागतं का मला? एक उदाहरण बघूया. एक मातीचा मडका आहे. आता त्या मडक्याचा नाश करायचा आहे. तर काय करावं लागेल हो आपल्याला? एक काठी आणायची, त्याच्यावरती घाव घातला की ते मडकं फुटून जाईल. पण जर स्वप्नात मला मडकं दिसलं आणि त्याचा जर नाश करायचा असेल, त्याला उपाय काय? जाग येणं झोपेतून हा एकच उपाय आहे. कारण स्वप्नातलं मडकं हे कल्पनेतलं आहे, काल्पनिक आहे. आता तिसरं उदाहरण आहे. रज्जूवर जेव्हा सर्पाचा भास होतो, म्हणजे रज्जूवर सर्पाचा भास झाला तर किती काठ्या मारल्या तर तो सर्प मरेल? तो कितीही काठ्या मारल्या तरी मरणार नाही. तो मारायला रज्जूचंच ज्ञान होणं हाच एक उपाय आहे. म्हणून नाश करण्याचे दोन मार्ग, एक कृती करणं आणि विचारांच्या साहाय्याने ओळखणं. आता विचाराच्या साहाय्याने ओळखून जो नाश होतो त्याला बाध असं म्हणतात. आता विचाराच्या साहाय्याने जीवाने अविद्या उपाधीचा नाश करायचा आणि ईश्वराच्या माया उपाधीचा नाश करायचा, म्हणजेच निराश हा शब्द आपण नेहमी वापरतो. त्याचा निराश करायचा. कसा निराश करायचा अविद्या उपाधीचा? मी देह नसून मी ब्रह्म आहे. मी कर्ता नसून राम कर्ता आहे. जग सत्य नसून जग मिथ्या आहे. आणि असा सातत्याने जीवाने अवांतर वाक्यांच्या द्वारे विचार करून तशी साधना करायची. बघा पुढे ग्रंथामध्ये विवेकाचे अनेक समास येणार आहेत. सत्य, मिथ्या, नित्य, अनित्य, आत्मा, अनात्मा आणि हा संपूर्ण विवेक आपण संपूर्ण ग्रंथावर बघणार आहोत की या उपाधीचा नाश कसा करायचा. आता नामरूप समर्थ म्हणतात मिथ्या आहेत, ते मायेतली आहेत. कारण जे येतं टिकतं आणि जातं त्याला काय म्हटलेलं आहे तर मिथ्या असं म्हटलेलं आहे. म्हणजे एकच जे सत्य तत्व आहे ते आत्मा आहे आणि जो आत्मा आहे तेच ब्रह्म आहे. मग आता मडकं म्हणतं की माझ्याकडे तुम्ही काय मडकं म्हणून बघू नका नामरूपात्मक, तुम्ही माझ्याकडे माती म्हणून बघा. आता उद्या संक्रांत आहे. कुंभाराकडे आपण काल सुगडी आणली असतील ते वाण देण्यासाठी म्हणून. आता कुंभाराकडे गेल्यानंतर किती दिसतात हो आपल्याला? गाडगं दिसतं, मडकं दिसतं, बोळकं दिसतं, सुगडं दिसतं, रांजण दिसतो. आता नामरूपा विविध दिसली तरी सुद्धा त्याच्यामध्ये एका माती व्यतिरिक्त काहीही नाहीये. मग आता नामरूपांचा बाध करून त्यातली माती बघणं त्याला काय म्हणतात? ज्ञान. माती कशी आहे तर माती एकमेव मातीपासूनच ही नामरूप बनलेली आहेत. मातीचा नाश कधीच होत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपण जेव्हा नामरूप बघतो, ही उंच आहे, बारीक आहे, जाड आहे, हिचा स्वभाव असा आहे, त्यांची परिस्थिती तशी आहे. पण हे सगळं बाजूला सारून एक चैतन्य बघणं याला बाध असं म्हणतात. आणि अशा बाध समाधीमध्ये सगळे संत देहाचं प्रारब्ध असेपर्यंत व्यवहार करतात. ते सगळं मिथ्या आहे असा बुद्धीचा काय झालेला आहे तर निश्चय झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या अंतःकरणावरती कुठलेही अनुकूल प्रतिकूल परिणाम होत नाहीयेत. म्हणून जीवाने अविद्या उपाधीचा निराश केला की राहतं ते कूटस्थ आणि माया उपाधीचा निराश केला की राहतं ते ब्रह्म. आणि कूटस्थ आणि ब्रह्म या हे काय आहे तर दोन्हीचा आश्रय एकच आहे. म्हणून त्याला समानाधिकरण असं म्हणतात. म्हणजे दोघांचंही समान अधिकरण आहे.
कारण त्वमचा लक्षार्थ कूटस्थ आहे आणि तत्चा लक्षार्थ पण कोण आहे तर ब्रह्म आहे. म्हणजे जो आत्मा तोच ब्रह्म आहे, जो राम तोच राजा आहे. बस. म्हणून जीवच कोण आहे तर ब्रह्म आहे. जीव पण बाधित होतो, ईश्वर पण बाधित होतो आणि ते मूळच्या स्वरूपाची प्राप्ती होऊन जाते. अजून एक उदाहरण सांगते बघा. प्रियकर प्रेयसी, त्या प्रेयसीच्या असं लक्षात आलं की हा जो माझ्याशी बोलत असतो की नाही माझा प्रियकर, तो बोलताना त्याचं लक्ष मात्र दुसरीकडे असतं. बोलत असतो माझ्याशी पण लक्ष मात्र असतं त्याचं दुसरीकडे. दृष्टांत संपला. अगदी त्याचप्रमाणे व्यवहार करायचा पण अनुसंधान मात्र तत्वाचं सातत्याने ठेवण्याचा प्रयत्न करायचा. असा सराव बघा. आपण नेमकं कशामध्ये गुंततो तर उपाधीमध्ये, स्वभावामध्ये, त्याच्या परिस्थितीमध्ये, त्याच्या दिसण्यामध्ये. यालाच उपाधीचा बाध असं म्हणतात. उपाधीचा नाश विवेकाने विचारांनी नाश करायचा आहे त्या जीवाच्या उपाधीचा. आणि ते तत्व अनुसंधान, अखंड अनुसंधान तत्वाचं ठेवायचंय. म्हणजे सत्य तत्वाचं अनुसंधान ठेवायचंय. आणि असा जेव्हा व्यवहार होतो तेव्हा अनुकूल प्रतिकूल परिणाम अंतःकरणावरती होत नाही. अंतःकरण शांत राहतं. म्हणून वाच्यार्थाने जीव जो आहे तो लक्षार्थाने कुटस्थ आहे आणि तत्पद ईश्वर जो वाच्यार्थाने ईश्वर आहे तो लक्षार्थाने ब्रह्म आहे. याला मुख्य सामानाधिकरण असं म्हणतात. तत्वमसीचा अर्थ लावताना उपपत्तीने या दोन मुख्य प्रक्रिया नेहमी वापरल्या जातात. आता हे असं लगेच लक्षात येईल का? तर मला सुद्धा तुम्हाला सांगताना किती वेळा ते आपल्याला समजून घ्यावं लागलं. हे शास्त्र आहे, वेदांत शास्त्र. ते आपल्यासाठीच लिहून ठेवलेलं आहे. मग ते समजावून घेणं ही काय जबाबदारी आपली आहे. भले आपण ते वापरणार नाही नंतर सारखं सारखं, पण एकदा समजावून घेणं तरी काही हरकत नाही. कारण हे आपल्या पोर्शन मध्ये दिलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात की विचार करा, मनन करा, हळूहळू समजायला लागेल. मनन करतास विशद होतो परमार्थ. मननशील लोकांपासी अखंड देव अहर्निशी. म्हणून महावाक्याचं स्पष्टीकरण हेच काय आहे तर मुख्य ज्ञानाचं लक्षण आहे. आणि हे ज्ञान जे आहे हे अवांतर वाक्य म्हणजे असं ग्रंथाच्या द्वारे अभ्यास करून आपल्याला होतं. आणि महावाक्य जे आहे ते गुरुमुखातून यावं लागतं. आणि गुरुमुखातून आलं की ते हळूहळू आपल्याला म्हणजे हे जे ग्रंथातले जे विचार आहेत आपलं सांगितलेले ते आपल्याला समजायला लागतात. आणि हळूहळू आपल्या महावाक्याकडे काय होतं तर आपण म्हणू की अधिकार एक निर्माण व्हायला सुरुवात होऊन जाते. आणि जेव्हा साधक एका ठराविक टप्प्यावर येतो की त्याला परोक्ष ज्ञान म्हणजे अवांतर वाक्य किंवा शब्द ज्ञान काही म्हणा, सगळे समानार्थी शब्द आहेत, त्याला पूर्ण ज्ञान त्याच्या अंतःकरणात उमटतं. बघा, शब्दज्ञानाने तर आधी समजलं पाहिजे की नाही आपल्याला हे सगळं. तर नुसता अनुभव घ्यायचा. कशाचा अनुभव घ्यायचा? कोणी अनुभव घ्यायचा? अनुभव घेतल्यानंतर होतं काय? समाधी म्हणजे काय? समाधी अशी लागूनच राहतंय का तिथनं व्युत्थान पावतं? किती काळ असतो? हे सगळं जे ज्ञान आहे हे सगळं ज्ञान समर्थाने या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. जे मला व्हायचं आहे, ज्या गावाला जायचं त्या गावाचं आपण सगळी माहिती काढतो की नाही. आता आम्हाला अमेरिकेला जायचं होतं. मग चिंचवड वरून कसं जायचं, कॅब करायची, एअरपोर्टला जायचं, तिथे किती वेळ लागेल, पुढे अमेरिकेत गेल्यानंतर आम्हाला कोण घ्यायला येईल का, त्या अमेरिकेतल्या कुठे कुठे जायचं, कुठल्या ठिकाणी, ती माहिती आम्ही सगळी काढली. मग आता साधं व्यावहारिक सत्तेमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. तर मग जो परब्रह्म स्वरूप जो अनुभव घ्यायचा आहे त्या जीवात्म्याला, आता जीव हा अल्पज्ञ आहे म्हणजे तो अविद्येने ग्रस्त आहे. त्याला तर त्या ज्ञानापर्यंत प्रवास करायचा आहे. तर त्याला हा सगळा प्रवास जाणून घ्यायला नको का? तोच प्रवास, तेच सगळं कसा येईल तो अनुभव, या सगळ्या क्लुप्त्या युक्त्या सगळ्या समर्थांनी या ग्रंथामध्ये आपल्याला सांगून ठेवलेल्या आहेत. दासबोध ग्रंथासारखा ग्रंथ असा एक आहे की समर्थ जेव्हा म्हणतात की मी सगळ्या ग्रंथांचा आधार या ग्रंथ लिहिताना घेतलेले आहेत. त्यामुळे उपनिषद, वेदांत, श्रुती, ब्रह्मसूत्र असा अभ्यास करायला लागलो ना की कळतं की समर्थांनी किती सोपं करून सांगितलेलं आहे उपनिषदेच्या मध्ये. आता मी आज सांगितलेला विचार तुम्हाला थोडा अवघड वाटला असेल, शास्त्राचा जो आहे तो. पण आता हा शास्त्रातनं आलेला आहे. हे ह्या ओव्या ज्या आहेत या ओव्याच्या शास्त्र बोलतायत म्हणून हा मूळ जो विचार आहे हो आपल्याला करायला पाहिजे. तरच ह्या ओव्या आपल्याला उलगडतील. म्हणून महावाक्य उपदेश सार परी घेतला पाहिजे विचार, त्याच्या जपे अंधकार न फिटे भ्रांतीचा. महावाक्य हे वेदांताच्या सर्व तत्वज्ञानाचे सार आहे.
पण शास्त्रशुद्ध विचारच तिथे करावा लागतो. त्याचा जप करून अज्ञान आणि भ्रम जाणार नाहीत. महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता त्याचा जप करिता वृथा येण्याची होय. बघा इथे समर्थ म्हणतात की महावाक्याचा लक्षार्थ स्वीकारला की मीच ब्रह्म आहे असा निश्चय होतो. आणि तोच आपण बघितलं की तो लक्षार्थ स्वीकारायचा म्हणजे आत्माच ब्रह्म आहे. त्याचा जप जर आपण करत बसलो तर फक्त फुकटचे काय होतील तर श्रम होतील. आता महावाक्याचं विवरण हे साधन आहे म्हटलंय बरं का, साध्य नाहीये. हे विवरण करावं लागतं. आणि असं विवरण करता करता ते स्पष्ट अंतःकरणात ते उमटलं की मी ब्रह्मच आहे असा अनुभव येऊन जातो. म्हणून आपला आपणासी लाभ हे ज्ञान परम दुर्लभ जे आधी अंती स्वयंभ स्वरूपाची स्वये. म्हणजे मी मूळचाच ब्रह्मरूप आहे, जीव मूळचाच ब्रह्मरूप आहे, पण स्वतःला देहादी तो समजायला लागला आणि मीच मला हरवून बसलो. कारण त्या अज्ञानाखाली ते ज्ञान लुप्त होऊन गेलं. कारण त्या पंचमहाभूतांचा एवढा बडीवार झाला आणि त्याने त्या ब्रह्मस्वरूपाला झाकून टाकलं. म्हणजे ह्या देहाचा इतका बडीवार झाला की माझ्या मूळ आतमध्ये माझं मूळचं स्वरूप चैतन्य स्वरूप असताना सुद्धा मला त्या अनुभवाला येत नाही. म्हणून महावाक्याने मला माझं मूळचं स्वरूप कळल्यामुळे जणू माझाच मला पुन्हा लाभ झाला. आता इथे वाक्यरचना कशी आहे बघा. जणू माझाच मला पुन्हा लाभ झाला. ते माझं स्वरूप मूळचं ब्रह्मस्वरूपच आहे, पण मी ते हरवून बसले होते आणि मलाच माझं ते स्वरूप मला मिळालं. कारण गुरुमुखातून ते महावाक्याचा काय आला, उपदेश आला. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, मोटके गुरुमुखे उदयजित दिसे, हृदयी स्वयंबची वसे, प्रत्यक्ष फावो लागे आपैसयाची. असं जे गुह्य ज्ञान आहे, असं जे दुर्लभ ज्ञान आहे, ते गुरुमुखातूनच काय होतं तर यावं लागतं. तत्वमसी महावाक्याचा उपदेश गुरुमुखातूनच यावा लागतो. आणि ते प्रथम पुरुषी मी करून घेतल्यानंतर, सोहम साधना केल्यानंतर, मलाच हम सहा मध्ये विलीन झाल्यानंतर मलाच माझ्या स्वरूपाची पुन्हा फेर प्राप्ती झाली. आणि हे ज्ञान कसं आहे तर अतिदुर्लभ आहे. आणि अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आधी अंती ब्रह्म हे माझं स्वरूपच आहे. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत किंवा अज्ञानापासून ज्ञानापर्यंत हे स्वरूप, हे मी स्वरूप ब्रह्मस्वरूपच आहे. पण या अज्ञानामुळे मी माझं ज्ञान हरवून बसलो. असं आपण 15व्या ओवीपर्यंत हा विचार केलेला आहे. कारण खूप जरा जड विचार आहेत. पुढे जो एक वेगळा विषय जो लागतो आहे तो आपण पूर्ण समास पुढच्या सत्रामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. आज इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.